कुठेतरी काही वेगळ्या विचाराची मंडळी देखील या महाराष्ट्रामध्ये लोक वर काढू पाहत आहेत। आणि तसाच एक या महाराष्ट्राच्या विधानसभेमधला आमदार जो 93च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये आरोपी होता अबू आझमी, त्यांनी वक्तव्य केलं की या दिंड्यांमुळे फार ट्रॅफिक जॅम, पण त्याला माहिती नाही की ट्रॅफिक आणि रस्ते नंतर झाले, पण या दिंड्यांना हजारो वर्षाचा इतिहास आहे। रस्ते नंतर झाले पण दिंड्या अगोदरच्या आहेत। आणि म्हणून अशी बिलावळ ही महाराष्ट्रामध्ये आजही कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून पंढरीचे, आता मी काय वारकरी तुमच्या याच्यामध्ये फार वेगळं काही बोलणार नाही वाकडं तिकडं, पण तुम्हाला सांगतो पंढरीच्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो की अशा लोकांना सद्बुद्धी द्यावी, आणि येत नसल तर अशा बैलांच्या पायाखाली त्यांनी घालावं।